एचएम भारत न्यूज, निर्भीक, निष्पक्ष, निसंदेह. चौथा स्तंभ, संविधानाच्या बळावर जनतेचा आवाज. ग्राम किंडगीपार मध्ये दारूबंदी लागू करा, अन्यथा तीव्र जनआंदोलन. दिनांक 20 फेब्रुवारी 2026. स्थळ जयस्वाल दारू दुकान समोर, ग्राम किंडगीपार, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र. ग्राम किंडगीपार येथे जयस्वाल दारू दुकानासमोर दारूबंदी यज्ञ आंदोलन मोठ्या प्रमाणावर पार पडले. या आंदोलनात आई बहिणी, चिमुकली मुले, मुली, शासकीय शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. भारत कामगार किसान संघटन हे सुद्धा आदर्श शेतकरी संतोष डोनुडे यांच्या नेतृत्वाखाली भांडारकर, महारवाडे, गायधने समाजातील नागरिक तसेच महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या आंदोलनाची सूचना हरिहर भरतराम पाथोडे, संस्थापक अध्यक्ष भारत कामगार किसान संघटन, एडिटर इन चीफ एचएम भारत न्यूज यांनी दिली. आंदोलनादरम्यान दारूबंदी यज्ञ व जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला व नागरिकांना संविधानिक अधिकारांची माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांशी थेट सामना. आंदोलनादरम्यान आमगाव तहसील कार्यालयाचे उपतहसीलदार, तलाठी, दारूबंदी अधिकारी व संबंधित कर्मचारी घटनास्थळी आले. अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना बाजूला येऊन चर्चा करण्यास सांगितले, परंतु आई बहिणींनी ठाम भूमिका घेत सांगितले, चर्चा आमच्या समोरच होईल, आम्ही बाजूला जाणार नाही. सरकारी अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत, मालक जनता आहे. महिलांनी खुर्चीवर बसण्यास नकार देत जमिनीवर बसून चर्चा करण्याची भूमिका घेतली. शेवटी संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेची भूमिका मान्य करून चर्चा केली. संविधानाचा ठाम आधार. भारताचे संविधान हे जनतेच्या संरक्षणासाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांनी घडविलेल्या संविधानानुसार अनुच्छेद 21, प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. अनुच्छेद 14, कायद्यापुढे सर्व समान, महिलांवर व विद्यार्थ्यांवर अन्याय अस्वीकार्य. अनुच्छेद 15, दुर्बल घटकांवर भेदभावास मनाई. अनुच्छेद 47, राज्याने आरोग्यास अपायकारक असलेल्या मद्यपानावर नियंत्रण आणणे बंधनकारक आहे. गावात उघडपणे चालणारी दारू विक्री म्हणजे संविधानाच्या तत्वांचा उघड उल्लंघन असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गंभीर परिस्थिती. ग्राम किंडगीपार परिसरात दररोज दारू पिऊन गोंधळ होत असून लहान मुलांचे भविष्य धोक्यात. विद्यार्थी विद्यार्थिनी भयभीत. महिलांना त्रास. युवक व्यसनाधीन होत आहेत. सार्वजनिक रस्ते असुरक्षित झाले आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाला अंतिम इशारा, जयस्वाल दारू दुकान तात्काळ बंद करावे. किंडगीपार रोड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवा. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात. बेकायदेशीर दारू विक्रीवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा कामगार शेतकरी करिता भारत कामगार किसान संघटन तीव्र व मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारेल, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. एचएम भारत न्यूज, जनतेचा आवाज, संविधानाचा आधार. समता, न्याय, बंधुता, संघर्ष. म्हणून आम्ही आज आंदोलन केलं नाही, शांतीपूर्ण एक दारूबंदी यज्ञ करत आहोत आणि पूजनाने सुरुवात केलेली आहे, बिलकुल शांतीने. कुणाला इजा केली नाही. त्यांची अतुल जायस्वालची गाडी इथं उभी होती, त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही बाजूला घेऊन जा. तर आमचं हेच म्हणणं आहे की 20 तारखेपर्यंत नाही चालतं, तर 24 तारखेला आम्ही एक मोठं आंदोलन करणार, रस्ता रोको आंदोलन. 24/2/2026ला आमगाव गोंदिया रोडवर किंडगीपार बसस्थानक या ठिकाणी 24 तारखेचं आंदोलन होऊ नये आणि आम्हाला आंदोलन करण्यास भाग पडू नये, करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आमची मागणी आहे साहेबांना की तुम्ही 24/2/2026च्या आधी निवडणूक लावा, दारूबंदी निवडणूक किंडगीपारसाठी. शक्य नसेल, नाही ऐका ना, शक्य नसेल तर तुम्ही एक हातावतच आहे ना, नाही इकडे ऐका ना, शक्य नसेल तर तुम्ही पुढची आम्हाला तारीख द्या, पण तोपर्यंत सील करा तिन्ही दुकानं. हे मागणं आमचं आहे. अहो करा, हो नियम तुम्हीच बनवता, आमचं साधं मागणं आहे, खूप मोठं मागणं नाही आहे. बघा मग तुम्ही, पण तोपर्यंत बंद करावे. मागे सावलीला झाली तर 2-3 गाव. बघा आमचं असं मागणं आहे आणि आमचं न्यायसंगत मागणं आहे. तुम्ही तारीख लंबी द्या ना, पण तोपर्यंत बंद करा ना. ही दारूची दुकानं आम्हाला नको आहेत. एकतर माहिती आहे का, आमच्या गावात दारूची दुकान उघडली तर कुठलीही प्रसिद्धी झाली नाही, आम्हाला विचारण्यात सुद्धा आलं नाही. हे चुकीचं आहे ना. जर आम्हीच म्हणतो की दारू नको आहे आम्हाला, तर जबरदस्ती कशाला बांधता आमच्या गावात दारू दुकान? कारण की आम्हाला माहिती आहे, मी आताच्या ह्या भगिनीला दाखवलं, बघा हे त्याची वय किती आहे, किती छोटे छोटे मुलं आहेत, तिचा पती कमी वयात मेला तिथं आणि दारूनच मेले. दारू चांगली नाही आहे, आम्ही म्हणतो चांगली नाही आहे, आमच्या गावात नको आहे. तुम्ही हे सांगा, तुम्ही निवडणूक उशिरा लावा, 6 महिन्यांनी लावा, वर्षांनी लावा, पण दारूला सील करा सगळ्यांना. तोपर्यंत बंद करा. आम्ही म्हणत नाही की आताच बंद करा, कायदेशीर करा, आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहोत, पण तुम्ही आम्हाला आमची ऐकून घ्या.
ठीक आहे, मी वाचून घेईन. मी वाचेन. सर्व काय मी वाचेन. मग तुमच्या हातात अधिकार आहेत, आम्हाला आत नाही, आम्ही यायला तयार आहे. आमची विनंती आहे की आम्ही मुळात आंदोलन HM भारत न्यूज निर्भीक निष्पक्ष निसंदेह हिंदी मराठी चैनल अपने गांव की हर समस्या की आवाज HM भारत न्यूज कृपया चैनल को सब्सक्राइब और शेयर कीजिए 5 वर्षानंतर द्या, तोपर्यंत चिल्लावा ना तुम्ही. आम्ही म्हणत नाही की 4 दिवसातच करा. आम्ही तुम्हाला म्हणजे सगळं सहकार्य करायला तयार आहोत, पण तुमची इच्छाच आहे की आंदोलन व्हावं, तर मग तुम्ही बघा. आम्ही तर येणारच रस्त्यावर. असंही मरत आहोत आम्ही, आमच्या वरिष्ठांना बोलतो. असेही मरत आहोत. तुम्ही मारा, आमच्यावर गाड्या चालवा किंवा आम्हाला जेलमध्ये टाकवा, आम्ही तयार आहोत. कारण की आम्ही आता आपल्या घराला जाळून टाकलेलं आहे. एवढी बर्बादी झालेली आहे. ही दारूची दुकान उघडली तेव्हापासून खूप मोठी बर्बादी. आता तरुण पडून आहेत घरामध्ये. त्या महिलांनी काय करावं? मी दाखवतो माझ्या घरी आता माझ्या घरी सांगा. स्वतः दाखवतो. खूप समस्या आहेत सर आमच्या. आणि साधं मागणं आहे. आम्ही तुम्हाला काही बंगला मागतो का? काहीच नाही. दारू बंद करा आणि याचं सहज करायला पाहिजे तुम्ही. सांगा तुम्ही. बंद करा.